श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आता माझा आवाज व या कथा मालिकेच्या उपक्रमाचा उद्देश आपण माझ्या मागच्या कथांमधून ऐकत आला आहात. तरी पण पुन्हा एकदा सांगते, मी सौ संध्या रमेश पुजारी, पूर्वाश्रमीची संध्या दिगंबर तेरवाडकर. आतापर्यंत आपण आपल्या अवतीभवती देवी स्वरूपात वावरणाऱ्या भेटणाऱ्या देवी स्वरूपास कथामाळा अर्पिल्या. आजची ही 8वी माळ. अशाच एका देवी स्वरूपास. तर या देवी सर्व भूतेषु म्हणत अर्पूया. चला तर मग ऐकूया. ते एक छोटंसं टुमदार गाव, माणुसकीची झालरलेलं. एकमेकांची सुखदुःख, अडीअडचणी, चांगले वाईट प्रसंग, शेजार पाजार, देवाणघेवाण साऱ्यातच एकमेकांची साथ देणारं, धावून जाणारं, तोंड भरून कौतुक करणारं. हल्ली असं पाहायला मिळतं का? नाही ना. हल्ली असं पाहायला मिळतं का? शेजारी कोण राहतं ते तरी कळतं का? पण ते क्षणभर बाजूला ठेव आणि ह्या गावाकडे पाहू. तर मग अशा गावात वाऱ्यासारखी एक बातमी पसरली आणि प्रत्येकाचा वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली. हृदयाची धडधड वाढली. आता ज्यांना शक्य झालं ती मंडळी धावली. धावताना मन धावत होतं, पण पाऊल जड झालं होतं. असं काय घडलं होतं? असं त्यांनी काय ऐकलं होतं जे ऐकून हृदय वेगानं धडधडलं होतं? तुम्हाला काय वाटतं? काहीतरी वाटतंच ना. पण हे जे घडलं ते आपण ऐकूया. बातमी आत्ताच्या काळात आली असती ना, तर लोकांनी एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून दिली असती. त्यात काय एवढं म्हणाली असती. पण ह्या गावची माती तीही वेगळी आणि अशी मातीला जागणारी नाती तीही वेगळी. प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य, अरे रे त्यांची बदली झाली. अरे रे ऐकलं का, त्यांची बदली झाली. आता बदलीची नोकरी, बदली तर होणारच. पण ह्या कुटुंबानं इतकी माया लावलेली की ह्यांच्या बदली दुसरं कुणी विचारच करवत नव्हता. बदली झालेल्या कुटुंबात माणुसकीचा झरा अखंड वाहत होता. काही जण तर रडायला लागली. जाऊ नका, जाऊ नका, बदली कॅन्सल करून घ्या, अशा विनवण्या करू लागली. आता ह्यांची बदली झाली आणि सारी धावली. हिच्या हातची कैक पदार्थांची चव प्रत्येकाच्या जिभेवर मुरलेली. हिची पाककला, प्रेमळ वृत्ती साऱ्यांनी अनुभवलेली. पतीनंही मदतीचा हात सदैव पुढं केलेला. त्यावेळी पाहिलं म्हणजे पहिला टीव्ही यांच्याकडे आला त्या गल्लीमध्ये किंवा चाळीमध्ये, तर ते पाहायला 40 माणसं कुतूहलानं कधी कार्यक्रम तर कधी मॅच पाहायला जमलेली. आणि ही तर साक्षात अन्नपूर्णा, तेवढ्या जणांच्या जिभेला तृप्त करणारी. शेजार पाजार, आलं गेलं, दुखलं खुपलं साऱ्यांकडे कळता क्षणीच धावणारी. स्वच्छता, टापटीप याची प्रचंड आवड असणारी. शिकणारी मुलं, आजारपण, रीत व्यवहार अखंड आलं गेलं, पण त्याही परिस्थितीत घर अगदी नीटनेटकं ठेवणारी आणि इतकंच नाही तर स्वतःही अगदी नीटनेटकी राहणारी. एव्हरग्रीन म्हणूयात आपण हिला. हिच्या आयुष्यात अनेक वादळं येऊन गेली. तिच्या शब्दात सांगायचं तर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलं होतं. आता त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबावर एक कथा होईल. पण इथं एकाच कथेत सारं आणि एकाच कथेत साऱ्याचं सार. तर विलक्षण बुद्धिमत्ता, अफाट स्मरणशक्ती, फोन नंबर तोंडपाठ. काही वेळेस असं वाटतं, म्हणजे हिच्याकडं पाहिलं की कधी कधीच वाटतं की अफाट स्मरणशक्ती अमुक लिमिटपर्यंत म्हणजे मर्यादेपर्यंतच असावी. इतकी अफाट स्मरणशक्ती नसावी. कारण मग मागील घटनांचे पडसाद
वर्तमान काळात झाकळून टाकतात. पावलोपावली येता जाता या स्मरणशक्तीच्या जोरावर जुन्या आठवणी न बोलावताही आगंतुकासारख्या येतच राहतात. पण ही आहे अशी, हे मात्र खरं. हिची अतिसंवेदनशीलता हेही एक गुणवैशिष्ट्य आजकाल कुठे पाहायला मिळतं. ही तर प्रत्येकावर मनापासून प्रेम करते. प्रोफेशनॅलिझम, प्रॅक्टिकल थिंकिंग वगैरे वगैरेचे फॅड हिच्या खिजगणतीतही नाही. हिच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाची ही जणू प्रेमळ आई. जर शिकली असती तर कैक शिखरं सर केली असती. पण हा पणच सारं काही बदलतो. कधी नायक तर कधी खलनायक ठरतो. अबोध वयात हिच्या दोनाचे 4 झाले. बालपण समजायच्या आधीच प्रौढ झाले. मग मुलं बाळं, येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता, पतीची बदलीची नोकरी, आजारपणं आणि मग मोकळा श्वास घ्यायला गुदमरणारी हिची हुशारी. पण माहेरच्या मोठ्या एकत्र कुटुंबातून घेतलेले संस्कार, कामाचं वळण सारं सारं सरसावलं. हिनं घराचा कोपरा कोपरा झळकवला, उजळला, माणसं जोडली. काटकसरीनं संसार करत परिस्थितीशी लढली. आता काय आणि किती सांगावं हिच्याविषयी. निसर्गदत्त शालीन सौंदर्य हा तिचा अलंकार, इतर कोणत्याही अलंकारास मागं टाकणारा. हिच्या आयुष्यात कैक चढ उतार आले. आता हेच पहा ना, जेव्हा डॉक्टरनी सांगितलं फार फार तर 15 दिवस, इतकी सिरियस होती ती, फार फार तर 15 दिवस, त्यावर डॉक्टरांचे हात वर. पण मग चमत्काराने व गुरुकृपेने, नातेवाईकांच्या मदतीने, प्रार्थनेने हिचे तेही दिवस सरलेले. तब्बल 9 महिने ही तिच्या 3 लेकरांपासून दूर हॉस्पिटलमध्ये श्वासांसाठी झुंजणारी, आणि इथे हिच्या लेकरांवर हिची प्रेमळ आई मायेची पाखर घालत राहणारी. अखेर झुंज यशस्वी ठरली. एक फुफ्फुस नकामे करून घाव देऊन वेळ टळली आणि ही पुन्हा आपल्या घरट्याकडे वळली. शिकायचं होतं, पण महाविद्यालयीन शिक्षणाचा रस्ता पायापासून दूर गेला. खंत राहिली. नियतीनं हिला पुढील शिक्षणापासून दूर ठेवलं. पण हिची अपत्य खूप छान शिकली, उंच उंच भरारी घेतली, नावलौकिक मिळालं. म्हणजे नावलौकिकच साजेल असंच, घराण्याच्या आणि संस्काराच्या. ही किंवा हिच्यासारख्या कैक नोकरी न करणाऱ्या हाऊसवाईफ खरंच मला असं वाटतं समाजामध्ये बिनचेहऱ्याच्या का असतात. नोकरी करणाऱ्या, 4 पैसे कमावणाऱ्याच चर्चेत, कोण कौतुकात का असतात. खरंच सर्वात कठीण आहे ते हाऊसवाईफ असणं. सारं करूनही आपण कुणीच किंवा कुठंच नसणं. पण नाही, ही किंवा अशा कैक स्त्रियांमुळं चर्चेतले चेहरे झळकतात. त्यांच्या पाठीशी त्यांच्या चेहऱ्याला ओळखणारे अशा कैक गृहिणींचेच तर हात असतात. या स्त्रिया, त्यातीलच ही एक. मिसळ, केक, जाम, भेळ, जेली, ब्रेड, लोणची, वेगवेगळे भात, रुचकर पदार्थ, मसाले, पापड, मेथकूट, डांगर, चकली, चिवडा, लाडू हिच्या खाद्यपदार्थांचा भला मोठा डोंगर. आजारपणात हे पण आवर्जून सांगावं लागेल, हिनं आपल्या आईची घेतलेली काळजी, स्वच्छता अगदी डॉक्टरनी पण वाखाणलेली. ही जेवढी सहृदया तेवढेच हिचे यजमानही इतरांसाठी झटणारे, भलं करणारे, घराण्याची थोर गुरु परंपरा पुढे चालवणारे. आणि मग काय, मध्यंतरी नीतीचा घाला आला आणि त्यांचाही हात हिच्या हातातून निसटला. त्यालाही आता खूप वर्ष उलटली. पण हिनं असे कैक घाव झेलले, शिवधनुष्य पेलले. जिथे जिथे बदली झाली तिथल्या लोकांना आपलेसे केले. हो, हिचे प्रेम व मैत्री
इतकी घट्ट आणि पक्की की ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हिची 6व्या वर्षापासूनची अगदी खास मैत्रीण, म्हणजे गेल्या जवळ-जवळ 76 वर्षापासून या दोघींची मैत्री अजूनही तशीच टिकून आहे. अगदी ताजीतवानी. आश्चर्य आहे ना? मलाही खूप कौतुक वाटतं या गोष्टीचं. आता उतारवयात विस्मरण आणि उतारवयातलं विस्मरण स्वाभाविक. कुणाकुणाला त्याचं वाईट वाटतं, की आता म्हातारपणामुळं विसरायला होतं. पण 78व्या वर्षीही हिचं अफाट स्मरण, अलौकिक. केव्हाही हिच्याकडे पहा. एक केस इकडचा तिकडे नाही, की कपड्यांवर सुरकुती नाही. अगदी स्वच्छ टिपटॉप. आम्हा भावंडांवर, आम्हा बहिणींवर प्रेमाची धाबळी घालणारी. आमच्यासाठी इतरांबरोबर कधी भांडणारी, कधी रुसणारी, कधी ताडफाड बोलणारी, पण त्यामागची नारळातल्या पाण्यासारखी अंतरी प्रेम जपणारी असणारी ही प्रेममूर्ती, वात्सल्यमूर्ती, गुरुमाच ही जणू. कोण? ओळखा पाहू. जिच्या बदलीच्या बातमीनं गाव अख्खं गोळा झालं होतं, रडू लागलं होतं. मग ते निप्पाणी असो, की बेळगाव असो, सातारा असो, की आणखी कोणतं गाव असो, जिथं यांनी लावला माणसांना लळा. हिचा जीवन प्रवासच आगळा वेगळा, अनेक पैलू असलेला. आता हेच पहा ना, ही छान रांगोळ्या काढणारी, शब्दांशी छान मैत्री करणारी, धून ऐकून किंवा नुसते चेहरे हावभाव पाहून गाणी ओळखणारी, देवानंदचे चित्रपट, गाणी तोंडपाठ असणारी आणि उत्तम लेखिका. तर ही कोण आहे? ओळखलत का? हिचा प्रवास असा आगळा वेगळाच आहे. अहो, बरोबर ओळखलत. ही तर पंतघरची सून म्हणजे नाचसून. बरोबर ओळखलत. ही माहेरची मीना दिगंबर तेरवाडकर आणि सासरची मीना सुरेश पंत बाळेकुंद्री. तर म्हणायला माझी मोठी बहीण, पण माझी आईच जणू. या उपरांत मी आणखी काय म्हणू? आजची ही 8वी माळ तिच्या प्रेमस्वरूपास मातृहृदयास अर्पण. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.